नमस्कार मित्रमंडळी, मी निखिल काला, लाईफ कोच अँड ऑथर. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे व्यसनमुक्तीचं मार्गदर्शन. व्यसनमुक्ती ही शक्य असते. असं कुठलंही व्यसन नाही जे आपण सोडू शकत नाही. कुठल्याही व्यसनापासून अगदी सहज मुक्त होता येते, पण ते एका दिवसात शक्य नाही. एका दिवसात सोडणं म्हणजे परत पकडण्यासाठी आमंत्रण असतं. बऱ्याच जणांना खूप प्रयत्न करतात की आपण एका दिवसात सोडून देऊ आणि सोडतातही, पण 10-15 दिवस व्यसन करत नाहीत आणि नंतर म्हणजे या 10-15 दिवसात त्यांना खूप त्रास होतो आणि बेचैनी होते, कामात मन लागत नाही आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण उगाच सोडलं. तर ते परत व्यसन करण्यासाठी चालू करतात आणि एका दिवसात सोडणं हे त्यामुळेच शक्य होत नाही. शक्य जरी झालं तरी काही दिवस सुटतं आणि नंतर परत ते व्यसन लागतं आणि त्याचं प्रमाण परत वाढतं. तर त्यासाठी हळूहळू व्यसनापासून मुक्त कसं होता येईल हे बघणं महत्त्वाचं आहे. तर आपण तेच बघणार आहोत की आपण हळूहळू व्यसनापासून कसं मुक्त होता येईल. चला तर बघा. सगळ्यात आधी आपल्याला व्यसनाचं प्रमाण तुमचं किती आहे हे बघायचं आहे. समजा तुम्ही गुटखा खाताय, तर तुमचं दिवसातून किती गुटख्याचं प्रमाण आहे, तुम्ही किती गुटखा खाताय आणि दिवसातून किती वेळा गुटखा खाताय आणि 2 गुटख्यामधलं अंतर किती आहे हे बघायचं आहे. समजा तुम्ही दिवसात प्रत्येक दर तासाला गुटखा खातायत, तर तुमचा दिवसातून 10-12 गुटखा होत असतील. तुम्ही दर अर्ध्या तासाला गुटखा खात असाल तर तुमचे 20-25 गुटखे आरामात होणार. तुम्ही दर 15 मिनिटाला गुटखा खात असाल तर तुमचे 50 गुटखा तरी 50 वेळा तरी तुमचा दिवसातून गुटखा होत असेल. तर या अशा महाभयानक गुटख्याच्या व्यसनापासून तुम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल तर हळूहळू गुटख्याचं प्रमाण कमी करून तुम्ही या व्यसनापासून मुक्त होऊ शकता. आपल्याला हे बघायचं आहे की 2 गुटख्यामधील अंतर किती आहे. तर कुणाचं 2 गुटख्यामधील 1 तासाचं अंतर असेल, कुणाचं 2 तासाचं असेल, कुणाचं अर्धा तासाचं असेल, कुणाचं 15 मिनिटाचं असेल. तुमचं जे काही 2 गुटख्यामधील अंतर असेल ते बघा. जर 15 मिनिटाचं 2 गुटख्यामधील अंतर असेल तर आपल्याला हे अंतर 1-2 मिनिटांनी वाढवायचं आहे. सुरुवात 1-2 मिनिटापासूनच करायची आहे 15 मिनिटंवाल्यांनी. तर 15 मिनिटाच्या ऐवजी 16व्या किंवा 17व्या मिनिटाला तुम्ही गुटखा खायला सुरुवात करायची आहे. दिवसातून तुमचे 40-50 गुटखे होणार आहेत. तर तुम्ही 15 मिनिटाच्या ऐवजी 16व्या मिनिटाला 17व्या मिनिटाला गुटखा खाल्ला तर तुमचे दिवसातून कमीत कमी 40-50 मिनटं तुम्ही स्वतःचा कंट्रोल वाढवला आणि ह्यात तुमचे 2-3 गुटखे आरामात कमी होतील. 15व्या मिनिटाच्या ऐवजी 16व्या मिनिटाला खाल्ला तर 1 मिनटं प्रत्येक वेळी 1 मिनटं जास्त थांबले. याप्रमाणे 30-40 मिनटं किंवा 50-60 मिनटं तुम्ही जास्त थांबलेले असताल प्रत्येक वेळेस 1-1 मिनटं जरी वाढवला तरी, तर तुमचे आरामात 2-3 गुटखे एका दिवसातच कमी होऊन जातील. तर बघा, प्रयत्न करून सुरुवात करा. 4-5 दिवस 1 मिनटापासून सुरुवात करा. नंतर हा वेळ 2 मिनटं करा. म्हणजे 15 मिनटाचं गॅप, 2 गुटख्यामधील 15 मिनटाचा गॅप 17-18 मिनटांनी होईल. नंतर 4-5 दिवसानंतर अजून हा गॅप 2-3 मिनटांनी वाढवा. हळूहळू तुम्हाला 2 गुटख्यामधील अंतर वाढवायचं आहे आणि तुमचे दिवसातील निश्चितच प्रमाण कमी होण्यास, गुटख्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. बघा प्रयत्न करून. जर तुम्ही दर अर्ध्या तासाला गुटखा खात असाल तर 5 मिनटं तुमचा गॅप वाढवायचा आहे.
अर्ध्या तास म्हणजे 30 मिनिटांनी तुम्ही गुटखा खात असाल तर 35 मिनिटांनी, प्रत्येक 35 मिनिटांनी गुटखा खा. म्हणजे दिवसातून तुमचे 20-25 गुटखे होत असतील तर 2-3 गुटखे तुमचे आरामात कमी होतील. म्हणजे अर्धा तास आणि 5 मिनटंचा गॅप वाढवला तर तुमचं 35 मिनटं आणि 20-25 100 म्हणजे तुमचा 1.5-2 तास, एक 1.5 तास तरी तुमचा कंट्रोल स्वतःवर वाढेल पहिल्या दिवसात आणि तुमचे 1-2 गुटखे कमी होतील. याप्रमाणे जर कोणाचा दर तासाला गुटखा खाणार असाल तर तुम्ही कमीत कमी 10 मिनटं तुमचा वेळ वाढवा. तर तुम्ही 60 मिनटाला गुटखा खाताय तर 70 मिनटाला खा. दर 70 मिनटाला एक 10 मिनटं जास्त थांबायचं. एवढं तर कुणीही सहज करू शकतं, पण प्रत्येक वेळेस हा तुम्हाला फॉलो करावा लागेल. तर आत्ता हा गॅप 10 मिनटांनी वाढवला तर तुमचा दिवसभरातून 10-10 मिनटं 10 वेळा म्हणजे एक 1-1.5 तास आरामात तुम्ही स्वतःचा कंट्रोल वाढवला तर 1 गुटखा 2 गुटखे तुमचे कमी होतील. आणि 4-5 दिवसानंतर हा 2 गुटख्यामधील अंतर अजून वाढवायचं आहे. तर हळूहळू तुमचं गुटख्याचं प्रमाण या पद्धतीने कमी करायचं. एक एक गुटखा कमी करायचा. दिवसात समजा 12 गुटखे खात असाल तर 11च खायचे, पण हे या पद्धतीनं करायचं आहे. म्हणजे एकदमच सोडायचं पण म्हणत नाही आहे मी. हळूहळू आपल्याला प्रमाण कमी करायचं, त्याची ही पद्धत आहे. या पद्धतीनं गेलं तर तुम्ही निश्चितच प्रमाण हळूहळू कमी होईल आणि सतत प्रयत्न करत राहायचे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मनात संकल्प करायचा आहे की मी एक दिवस असा येईल की माझा गुटखा पूर्णपणे बंद झालेला असेल आणि त्या दिशेने तुम्हाला प्रयत्न करायचे आणि 2 गुटख्यामधील अंतर हळूहळू वाढवत चालायचं आहे. आणि कुठलाही प्रॉब्लेम आला, काही डाऊट्स असतील तर मला विचारत चला. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनातली जी काही शंका कुशंका असतील ह्याही सॉल्व होतील आणि तुम्ही व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न कराल. तंबाखूचंही याप्रमाणेच तुम्ही तंबाखूचं प्रमाणही हळूहळू कमी करून तुमचं 2 तंबाखूमधील अंतर वाढवून तंबाखू कमी करून तंबाखूपासून तुम्ही सुटका मिळवू शकता. धन्यवाद.